पाणी अचानक सोडण्यात आलं आणि कुठलीही याबाबतची माहिती जी आहे ती देण्यात आली नव्हती। त्यामुळे आपण आता झेड ब्रिजचा जो खालची परिसर आहे त्या ठिकाणी आहोत। इथली घरं जी आहेत ती संपूर्ण पाण्याखाली गेलीत। घरांमध्ये पाणी गेलं असं नाही म्हणता येणार, खरं तर ही घरच पाण्याखाली गेलेत अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। जवळपास इथं आत गेलो तर 70 जी घरं आहेत 70 घरं जी आहेत ती या परिसरात आहेत आणि इथे नागरिक ज्या वेळेला झोपेत असताना त्यांचा जो बिछाना आहे तिथे पाणी आला, त्यांना पांघरुणामध्ये पाणी जे आहे त्याला आणि तेव्हा त्यांना हे पाणी आल्याचं माहिती मिळाली आणि आहे त्या कपड्यावर हे नागरिक सर्व बाहेर पळाले। खरं तर घरातलं कुठलंही सामान जे आहे त्यांना बाहेर काढता आलं नाही। हे नागरिक जे आहे तिथे राहणारे ते सगळे आपल्या सोबत आहेत। नेमकी काय परिस्थिती होती, पाणी घरात आलं कसं कळालं? पाणी जेव्हा बिछाण्याला पाणी लागलं तेव्हा कळले आम्हाला आमच्या घरात पाणी आलंय। तर आहे त्या कपड्यांवर आम्ही बाहेर निघालोय। मुलांची आता आमची मुलं 10वीला आहेत, 8वीला, दप्तरांपासून सगळं मुलांचं टीव्ही, दप्तर, वह्या, पुस्तकं काही शिल्लक तिथे बाकीचे देखील नागरिक आहेत ज्यांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय। या आधी अशी कधी परिस्थिती उद्भवली होती का असं घरात पाणी शिरलंय? तेव्हा आम्हाला वेळच्या वेळी अलर्ट करत होते। जे प्रशासन आहे ते वेळच्या वेळी जे प्रशासन होतं ते वेळच्या वेळी अलर्ट करत होतं आम्हाला। त्यावेळेस कुणीच आम्हाला अलर्ट केलं नाही, सगळं न सांगताच अचानक केलं यांनी। तर असं त्यांनी सगळी नुकसान भरपाई सगळ्या घरांची पूर्ण राशन हातरून वगैरे घराचं कलरिंग पासून सगळं यांनी करून द्यावी आमच्या सगळ्या नागरिकांची। घरात जेव्हा हे पाणी आलं तेव्हा त्यांची काय परिस्थिती होती? सामान काढायला वेळ मिळाला? मात्र बायका ज्या त्यांच्या अक्षरशः छातीपर्यंत पाणी आलं होतं त्यांना टॅबलावर घरात उभं केलं। आम्ही पात्रे वरचे पत्रे काढून त्यांना अक्षरशः बाहेर काढले, बुडाले होते पूर्ण। नक्कीच, तर अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पहाटेच्या वेळेस निर्माण झाली होती। आता तर ही सर्व घरं जी आहेत ते पाण्याखाली गेलेली आहेत। साधारण 30 ते 35,000 क्युसेक पाणी खरोखर खडकवासला धरणातून सोडलं असल्याचं सांगितलं जात होतं। मात्र त्याहून अधिक प्रमाणात पाणी जे आहे ते सोडलं गेलं असल्याची माहिती खरं तर यांच्याकडनं दिली जाते, कारण अशा प्रकारची परिस्थिती याआधी या ठिकाणी कधी परिसरात निर्माण झाली नव्हती। मात्र या सर्व ही जी घरं आहेत ती पाण्याखाली बुडाल्याची चित्र पाहायला मिळतात। मुनयनपुरे, सिविक मिरर।